नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरचा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट एचा आपला हा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आज आपण इथे भाग 2 पाहणार आहोत। तर या भाग 2 मध्ये आपण बुद्धिमत्ता म्हणजेच रिझनिंगशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आले आहेत तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर असेच प्रश्न तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये असणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळत पाहूया। आजच्या या आपल्या भाग 2 मधील आपला हा प्रश्न पहिला। तर प्रश्न क्रमांक 26 तुम्ही इथे पाहू शकतात। बघा, इथे एक अंक मालिका दिलेली आहे। तर याप्रमाणे फक्त इथे एक करेक्शन आहे, इथे 14 नाही तर इथे 15 करा। इथे किती 15, 14च्या जागी इथे 15 आहे आणि इकडे शेवटी 90च्या जागी इथे 99 आहे। बाकी करेक्शन नाही काही। बघा, इथे 15 म्हणजे 4चा वर्ग वजा 1 हे 15, परत 5चा वर्ग अधिक 1, पहिला वजा 1 केलेला आहे, नंतर अधिक 1 केलेला आहे। इथे जर तुम्ही पाहिलं तर पुढे 6चा वर्ग वजा 1 35, 7चा वर्ग अधिक 1 50, 8चा वर्ग वजा 1 63, 9चा वर्ग अधिक 1 पुढे काय येणार 82, 81 अधिक 1 82, म्हणजे प्रश्नचिन्हा जागी 82 येणार आणि पुढे 10चा वर्ग 100 वजा 1 99, म्हणजे याप्रमाणे ही अंक मालिका दिलेली आहे। तर इथे प्रश्नचिन्हा जागी काय विचारलेलं 9चा वर्ग अधिक 1 82 येणार आहे, जे की तुम्हाला ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे। पुढे प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 27। एक इथे तुम्हाला विधान दिलेलं आहे। बघा, राणीच्या आजोबांचा मुलगा हा राणीच्या मुलाचा आजोबा असू शकतो। या विधानासंबंधात जर फक्त थेट नातेसंबंधाचा विचार केला, काय म्हणले, फक्त थेट नातेसंबंधाचा विचार केला तर योग्य निष्कर्ष निवडा। तर आता इथे 4 निष्कर्ष दिलेले आहेत, तर त्यापैकी कोणते निष्कर्ष सत्य आहे ते तुम्हाला निवडायचं आहे। तर बघा, दिलेलं काय आहे, राणीच्या आजोबांचा मुलगा। आता राणीच्या आजोबांचा मुलगा म्हणजे कोण झाला, राणीचा एकतर वडील झाला, तर हा राणीच्या मुलाचा आजोबा असू शकतो। तर या विधानासंदर्भात मग आता राणीचा वडील हे राणीच्या मुलाचा आजोबा असू शकतो असं आपल्याला काढा निष्कर्ष शोधायचा आहे। तर एक निष्कर्ष बघा काय दिले, जर राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असली तरच विधान सत्य ठरेल। तर बरोबर आहे, तर राणी जर त्या मुलाच्या आजोबांच्या मुलाची मुलगी असेल तर विधान सत्य ठरेल। ब मध्ये बघा काय दिले, जर राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असली तरीही विधान असत्य ठरेल। तर हे चुकीचं आहे, कारण मुलाची मुलगी असेल तरच ते काय असणार आहे, मुलाचा आजोबा असणार आहे, राणीच्या आजोबाचा मुलगा। तर 3 मध्ये काय दिले बघा, तो आजोबांचा मुलगा राणीचा काका असला तरीही विधान सत्य ठरेल। तर हे चुकीचं ठरतं, काका नाही तर मुलाचा मुलगा पाहिजे। तर तो आजोबांचा मुलगा राणीचा मामा, तर मामाचा काही संबंध नाही ते। तर फक्त 2 3 4 हे विधान जे आहे तर ते जर पाहिलं तर तुम्ही थेट नातेसंबंधाचा विचार केला तर ते अयोग्य ठरतात। फक्त एक जे आहे तर ते विधान जे आहे तर ते सत्य ठरतं, म्हणजे फक्त एक सत्य असल्याला म्हणजे एक सोडून सर्व असत्य असं आपण म्हणू शकतो, जे की ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। बघा काय, जर राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असली तरच विधान सत्य ठरेल, म्हणजे ऑप्शन ए मध्ये दिले एक सोडून सर्व बाकीचे असत्य ठरतात। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 28। खालील विधाने व त्यावरून काढलेली अनुमाने दिलेली आहेत, म्हणजे विधान आणि त्यावरून काढलेली अनुमाने तुम्हाला दिलेली आहेत। तर अनुमानाबाबत योग्य पर्याय निवडा। तर सुरुवातीला विधाने काय दिली आहेत बघा, तर काय दिले, सर्व सुतार हे डॉक्टर आहेत। तर आता इथे आपण व्हेन डायग्राम काढूया। तर बघा, सर्व सुतार म्हटलेलं आहे त्यांनी, तर सर्व सुतार हे काय आहेत तर ते डॉक्टर आहेत। तर सुतारला आपण यस लिहूया इथे आणि डॉक्टरला डी लिहूया। सर्व सुतार हे डॉक्टर आहेत। त्याप्रमाणे काय म्हणले, सर्व सुतार हे लेखक आहेत, सर्व सुतार हे काय आहेत, लेखक पण आहेत, असं हे येऊ शकते आकृती। मग लेखकला आपण काय लिहूया, यल लिहूया। बघा, सर्व सुतार हे लेखक आहेत। तर यावरून आता तुम्हाला निष्कर्ष काढायचे, तर सर्व लेखक डॉक्टर आहेत, तर इकडे लेखक आहेत, इकडे डॉक्टर आहेत, तर सर्व लेखक डॉक्टर आहेत का नाहीत, म्हणजे एक तर जे आहे तर ते असत्य ठरतं अनुमान। त्याप्रमाणे दुसरं काय दिले, काही डॉक्टर लेखक आहेत, तर काही डॉक्टर हे लेखक आहेत, तर इथे काही डॉक्टर लेखक दिसत आहेत, पण हे 2 जे आहे तर ते सत्य आहे। 3 मध्ये बघा, साधारणपणे डॉक्टर लेखक आहेत, डॉक्टर हे लेखक आहेत का नाही, कारण त्यामध्ये काही जे आहेत तर ते काय आहेत, सुतार पण आहेत, म्हणून हे 3 जे आहे तर ते निष्कर्ष त्यामध्ये बसत नाही। आणि 4 मध्ये सर्व डॉक्टर सुतार आहेत, तर सर्व डॉक्टर सुतार आहेत का नाही, कारण काही जे म्हणजे
काही डॉक्टर जे आहेत तर ते लेखकसुद्धा आहेत असं दिलेलं आहे. म्हणजे हे चौथंसुद्धा अयोग्य ठरतं. फक्त काही डॉक्टर लेखक आहेत जे 2मध्ये दिले तोच निष्कर्ष बरोबर आहे. म्हणजे याचा ॲन्सर काय असणार आहे? ऑप्शन सी. फक्त 2 हा अनुमान जे आहे विधानावरून काढलेला अनुमान किंवा निष्कर्ष तोच सी जे आहे तर तेच फक्त सीमध्ये दिलं आहे. फक्त 2 जे आहे तर ते अनुमान बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे तेच या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर असाच व्हेन डायग्रामवरती आधारितच हा प्रश्न आहे बघा. तर ते काय दिलेलं आहे? वैध निष्कर्ष निवडा. बघा, काही रांगा प्राणी आहेत. तर आता हे ते काही रांगा लिहूया. काही रांगा प्राणी आहेत. काही रांगा ह्या प्राणी आहेत. रांगाला आपण इथे आर लिहूया आणि प्राण्याला पी लिहूया. काही रांगा हे प्राणी आहेत. त्याप्रमाणे काही प्राणी कुस्तीगीर आहेत. काही प्राणीगीर कुस्तीगीर आहेत. इथं आता कुस्तीगीरला आपण काय लिहूया? के लिहूया. काही प्राणी हे कुस्तीगीर आहेत आणि सर्व कुस्तीगीर कविता आहेत. सर्व कुस्तीगीर हे काय आहेत? कविता आहेत. म्हणजे इथे सर्व कुस्तीगीर हे कवितेला पोएट्री म्हणतो. म्हणजे कवितेला आपण टी लिहूया असं. तरी ते सर्व कुस्तीगीर हे पोएट्री आहेत किंवा कविता आहेत. मग कवितेला आपण टी लिहिलं. तर आता निष्कर्ष आता यावरून 4 काढले आहेत. ते बघा, काही कुस्तीगीर प्राणी आहेत. तर हे के म्हणजे कुस्तीगीर, हे पी म्हणजे इथे प्राणी आहेत. मी काही कुस्तीगीर प्राणी आहेत. तर हे जे आहे तर ते योग्य ठरतं. 2मध्ये बघा काय दिले? काही कविता रांगा आहेत. तर हे कविता म्हणजे हे टी आपण मानले. त्या काही कविता रांगा आहेत. रांगाचा काय संबंध आहे कवितेशी? नाही. मग 2 जे आहे तर ते असत्य ठरतं. 3मध्ये काय दिले? सर्व रांगा कविता आहेत. तर हे रांगा इकडे आर आहेत आणि कविता इकडे टी. रांगा आणि टीचा कवितेचा काही संबंध नाही म्हणून 3 देखील हे चुकीचं ठरतं. आणि काही कविता प्राणी आहेत. तर हे काही कविता म्हणजे टी म्हणजे कविता म्हणले तर ते प्राणी आहेत. तर हे देखील योग्य आहे. म्हणजे 1 आणि 4 हे जर तुम्ही पाहिलं तर फक्त 1 आणि 4 जे आहे तर ते निष्कर्ष जे आहे तर ते योग्य आहेत. वैध निष्कर्ष ठरतात. जे की ऑप्शन तुम्हाला बीमध्ये दिलेलं आहे. फक्त 1 आणि 4 हे निष्कर्ष जे आहे तर ते योग्य ठरतात. म्हणजे याचं ॲन्सर काय असणार आहे? तर ऑप्शन बी. फक्त 1 व 4. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर या पेपरची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF मिळवू शकता. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 30. तर बघा, ह्या पेपरमध्ये आतापर्यंत आपण जे पेपर पाहिले थोडे सोपे होते. तर यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर थोडे वेळखाऊ प्रश्न आहेत. म्हणजे रिझनिंगशी संबंधित महत्त्वाचे असे वेळखाऊ प्रश्न आहेत बघा. तर आता म्हणजे मोठेच प्रश्न आहेत सगळे हे रिझनिंगचे. आता एक आपण पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 30 तुम्ही पाहू शकता. तर काय दिलेलं आहे? एका प्रदर्शन कक्षात विविध रंगाच्या 7 गाड्या उभ्या आहेत. म्हणजे वेगवेगळे रंग असणाऱ्या 7 गाड्या आहेत प्रदर्शन कक्षामध्ये. निळ्या रंगाची गाडी ही पिवळ्या व जांभळ्या रंगाच्या गाड्यामध्ये उभी आहे. हिरव्या रंगाची गाडी लाल आणि पांढऱ्या रंगाच्या गाड्यामध्ये उभी आहे. नारंगी रंगाची गाडी ही पिवळ्या रंगाच्या गाडीजवळ आहे, परंतु ती लाल किंवा जांभळ्या गाड्यांच्या जवळ नाही. तर पुढीलपैकी कोणता किंवा कोणते निष्कर्ष सत्य आहेत? तर या अगोदर तुम्हाला आता गाड्यांचा क्रम लावावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही हे निष्कर्ष वाचायचे आहेत. तर आता आपण हे गणित वाचतच इथे आपण गाड्यांचा क्रम लावूया. बघा, एकूण किती गाड्या आहेत? 7. तर आता 7 गाड्याला आपण 7 रेषा मारूया. 1 2 3 4 5 6 7 ह्या 7 गाड्या आहेत. तर काय म्हणलेलं आहे त्यांनी? निळ्या रंगाची गाडी ही पिवळ्या व जांभळ्या रंगाच्या गाड्यामध्ये उभी आहे. समजा इथे निळ्या रंगाची गाडी आपण म्हणूया. इथे निळ्या रंगाची गाडी आहे. ती कशामध्ये उभी आहे? तर ती निळ्या रंगाची गाडी ही पिवळ्या व जांभळ्या रंगाच्या गाडीमध्ये. तर हे रेषा वगैरे मारण्यापेक्षा आपण डायरेक्ट नावच लिहूया. म्हणजे इंग्लिशमध्ये कलरची नावं घेऊन सोडूया म्हणजे सोपं पडेल बघा. तर निळ्या रंगाची म्हणजे कोणती? ब्ल्यू. तर इथे ब्ल्यू लिहूया. ब्ल्यू रंगाची गाडी, निळ्या रंगाची गाडी ही पिवळ्या व जांभळ्या, पिवळ्याला काय म्हणतो आपण? येल्लो, आणि जांभळ्याला व्हायलेट म्हणतो. पिवळ्या आणि जांभळ्या रंगाच्या गाडीमध्ये उभी आहे. हिरव्या रंगाची गाडी लाल आणि पांढऱ्या. तर हिरव्याला आपण काय म्हणतो? ग्रीन म्हणतो. ती कशाच्या ह्याच्यामध्ये आहे? लाल आणि पांढऱ्या, म्हणजे व्हाईट आणि रेडच्या मध्ये गाड्यांमध्ये उभे आहे. नारंगी रंगाची गाडी पिवळ्या रंगाच्या गाडीजवळ आहे. म्हणजे नारंगी रंगाची गाडी, त्याला आपण केशरीला काय म्हणतो? ऑरेंज म्हणतो, जो की पिवळ्या, म्हणजे इथे ओ आला, इथे ऑरेंज. बघा, नारंगी रंगाची गाडी ही पिवळ्या रंगाच्या गाडीजवळ आहे, परंतु ती लाल किंवा जांभळ्या गाड्यांच्या जवळ नाही. म्हणजे लाल किंवा जांभळ्या गाड्यांच्या जवळ नाही.
म्हणजे हे आर जे आहे तर ते इकडे येणार आहे. लाल लाल त्यानंतर इथे ग्रीन आणि हे व्हाईट असं हा कलर येणार आहे. तर पुढीलपैकी कोणता निष्कर्ष आहे? मग याप्रमाणे आपले रंग आलेले आहेत बघा. तर पिवळ्या रंगाची गाडी केव्हाही पिवळ्या रंगाची गाडी म्हणजे येल्लो ही पिवळ्या रंगाची गाडी ही केव्हाही निळ्या व नारंगी गाड्यांच्या मध्येच राहणार. बघा निळ्या व नारंगी तर इथे दिसते तुम्हाला निळा म्हणजे ब्ल्यू आणि नारंगी बरोबर आहे, ह्या दोघांच्या मध्येच राहणार. म्हणजे हे एक तर बरोबर आहे. त्याप्रमाणे 2मध्ये जर पाहिलं तर जांभळ्या रंगाची गाडी, जांभळ्या म्हणजे व्हायलेट रंगाची गाडीच्या बाजूला नेहमीच एकतर लाल म्हणजे रेड, नेहमीच एकतर लाल रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची, लाल आणि इथे ब्ल्यू पाहिजे होतं. म्हणजे हे जे आहे तर ती गाडी असणार असं दिले. म्हणजे 2 जे आहे तर ते चुकीचं ठरतं बघा, कारण इथे ब्ल्यू रंगाची गाडी आहे, व्हाईट ही इकडची आहे. एक तर लाल रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची गाडी असणार नेहमीच बरोबर आहे. हे व्हाईट इकडं पण येऊ शकते, इकडं पण येऊ शकते, 2सुद्धा असं आपण म्हणजे म्हणू शकतो योग्य. पण त्यांनी काय दिले, पांढऱ्या रंगाची गाडी असणार असं दिले. पण पांढऱ्या रंगाची शेवटला आहे त्यामुळे डायरेक्ट हे योग्य म्हणू शकत नाही, हे चुकीचं ठरतं. त्याप्रमाणे 3मध्ये नारंगी रंगाची गाडी, नारंगी म्हणजे काय ऑरेंजी, ही गाडीच्या बाजूला नेहमीच पांढऱ्या रंगाची गाडी असणार. तर ही पांढऱ्या रंगाची ह्याच्या विरुद्ध आहे आणि इथे ऑरेंज आहे, त्याच्या साईडला फक्त येल्लोच रंगाची असणार आहे. म्हणजे नारंगी रंगाच्या साईडला येल्लो आहे. मग हे तिसरं देखील चुकीचं ठरतं. म्हणजे फक्त निष्कर्ष एक जो आहे तर तुमचा बघा कलरचा क्रम असा आहे, ऑरेंज, येल्लो, ब्ल्यू, व्हायलेट, रेड, ग्रीन आणि व्हाईट असा हे 7 कलर आहेत. याप्रमाणे गाड्या आहेत. त्याप्रमाणे जर तुम्ही पाहिलं तर फक्त निष्कर्ष एक जो आहे तर तो एकच योग्य आहे. तर कशामध्ये दिले ते, तर एक खेरीज इतर एकही योग्य नाही. म्हणजे ऑप्शन एमध्ये आपण असं म्हणू शकतो, फक्त निष्कर्ष एक योग्य आहे, त्याच्या खेरीज एकही नाही. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर थोडे किचकट प्रश्न आहेत बघा मित्रांनो, थोडा वेळ खाऊ पेपर होता हा. तर प्रश्न क्रमांक 31 आपण पाहूयात. बघा काय दिलेलं आहे, 6 वाहने एका ओळीत उभी आहेत. तर असाच प्रश्न आहे बघा हा, 6 वाहने आहेत, एका ओळीत उभी आहेत, उजव्या टोकाला असलेले वाहन निवडा. तर आता उजव्या साईडचं वाहन आपल्याला इथे काढायचं आहे. तर आता हे यावरून आपल्याला सगळं काढायचं आहे. बघा काय काय दिलेलं आहे, उजव्या टोकाला असलेले वाहन डंपर नाही, तर डंपरला आपण डी म्हणूया. तर डंपर हे उजव्या टोकाला नाही. मोटर बाईक व डंपर एकमेकांच्या शेजारी नाहीत, मोटर बाईक आणि डंपर एकमेकांच्या शेजारी नाहीत. छोटी व्हॅन व गाडी एकमेकांच्या शेजारी आहेत, छोटी व्हॅन आणि गाडी एकमेकांच्या शेजारी आहेत. लॉरी डाव्या बाजूने पहिले वाहन आहे, तर लॉरीला आपण इथे यल टाकूया, डाव्या बाजूने पहिले वाहन आहे. टेम्पो हे उजवीकडून दुसरे, म्हणजे एकूण किती वाहनं आहेत, तर 6 वाहने आहेत. म्हणजे इथं 1 2 3 4 5 आणि 6 असे आपण नंबर टाकूया. तर हे काय दिलं आहे, टेम्पो हे उजवीकडून दुसरे, तर टेम्पोला इथे आपण टी लिहूया, उजवीकडून हे दुसऱ्या नंबरवर आहे. बघा काय म्हणले पहिलं होतं, उजव्या टोकाला असलेले वाहन डंपर नाही, मी डंपर एकतर इथे किंवा इथे येणार आहे. तर मोटर बाईक व डंपर एकमेकांच्या शेजारी नाहीत, मोटर बाईक आणि डंपर एकमेकांच्या शेजारी नाही. छोटी व्हॅन व गाडी एकमेकांच्या शेजारी आहेत, तर छोटी व्हॅन आणि गाडी एकमेकांच्या शेजारी आहेत. म्हणजे डंपर जे आहे तर तुमचं इथेच बसू शकतं, कारण ते मोटार बाईक व डंपर एकमेकांच्या शेजारी नाहीत. म्हणजे मोटार बाईक कुठं बसणार आहे, तुमचं इथे बसणार आहे मोटार बाईक, इथे 2 नंबरला डंपर बसेल. आणि छोटी व्हॅन व गाडी एकमेकांच्या शेजारी नाहीत, तर छोटी व्हॅन व गाडी, तर गाडीला आपण जी लिहूया आणि छोटी व्हॅनला फी लिहूया, छोट्या व्हॅनला फी लिहूया आणि गाडीला जी लिहूया. बघा तर छोटी व्हॅन व गाडी एकमेकांच्या शेजारी आहेत. तर आता ह्याने काय म्हणले, लॉरी म्हणजे काय म्हणले, छोटी व्हॅन व गाडी एकमेकांच्या शेजारी आहेत. म्हणजे ही मोटर बाईक जी आहे तर ती इथे फक्त बसणार नाही, तर या मोटर बाईकच्या जागी काय बसणार आहे, इथे गाडी येईल, कारण व्हॅन आणि गाडी एकमेकांच्या शेजारी आहेत असं दिलेलं आहे. म्हणून ही मोटर जी आहे तर ती शेवटला म्हणजे गाडी जी आहे तर ती इकडं आपल्याला फक्त चेंज करावं लागेल. म्हणजे क्रम कसा येणार आहे तुमचा, लॉरी, डंपर, व्हॅन, गाडी, त्यानंतर टी म्हणजे आपण काय म्हणलेलं टेम्पो आणि एम म्हणजे मोटर बाईक. मी शेवटी जर पाहिलं तर LDVGTM असा क्रम येतो. शेवटी काय येतं एम म्हणजे काय आहे, मोटर बाईक आहे. मी फक्त लिहिताना तुम्ही फक्त क्रम थोडा आदलाबदल करू शकता, पण सुरुवातीला जसं दिलं तसं घ्यायचं बघा. तर एम म्हणजे काय, मोटर बाईक. तर मोटर बाईक कशामध्ये दिले, ऑप्शन 1 मध्ये दिले तुम्हाला. तर तेच आपलं ॲज अ उत्तर असणार आहे. उजव्या साईडला टोकाला असलेलं वाहन कोणतं असणार आहे, तर ते मोटार बाईक असेल. पुढील प्रश्न क्रमांक 32 बघा काय दिलेला आहे, मनू मानी
मंजू व माली यांनी अर्थविज्ञान व इतिहासच्या चाचण्या दिल्या. ह्या 4 मुली आहेत त्यांनी अर्थविज्ञान आणि इतिहासच्या चाचण्या दिल्या. पुढे दिलेली तथ्ये वापरून इतिहासात सर्वात कमी गुण मिळवणारी व्यक्ती निवडा. तर इतिहास म्हणजे हिस्ट्रीमध्ये सर्वात कमी गुण मिळवणारी म्हणजे मुलगी आपल्याला काढायची आहे. तर हिस्ट्री म्हणजे अर्थविज्ञानचा काही विषय घ्यायचा नाही, फक्त हिस्ट्रीची संबंधित कमी गुण मिळवणारे विद्यार्थिनी कोण आहे ते काढायचे आहेत. बघा तर तथ्य काय दिलेत. मनू एकटीच अर्थविज्ञानात अनुत्तीर्ण असून तिने इतिहासात सर्वाधिक गुण मिळवले. म्हणजे मनू जे आहे तर ती 1 नंबरला येणार आहे, कारण तिने इतिहासात जे आहे तर ते सर्वाधिक गुण मिळवले आहेत. म्हणजे मनू तर सुरुवातीला आली. तर पुढचं विधान बघा. मानेने अर्थविज्ञानात मंजूवर मात केली आहे, तर मंजू इतिहासात मानेपेक्षा उत्तम ठरली आहे. म्हणजे इथे काय येणार आहे, मंजू येईल तिच्यानंतर, कारण सर्वाधिक मनू आहे, त्यानंतर मंजू आहे आणि मंजूच्या खाली कोण आहे तर मंजूने कोणापेक्षा मानेपेक्षा उत्तम ठरले आहे. म्हणजे मानी इथे आपण आता खाली लिहून टाकूया, मानी हा शब्द खाली लिहूया. बघा तिसऱ्या तथ्यामध्ये काय दिलेलं आहे. मालीने तिचे अर्थविज्ञानातील कामगिरी सुधारली व त्यात ती इतिहासापेक्षा 1 क्रम वर आली. म्हणजे मानी ही शेवटला राहिली आणि तिच्यावर कोण आली, माली आलेली आहे. म्हणजे माली ही मंजू म्हणजे खालून 2 नंबरला आलेली आहे. बघा इथे माली असणार, माली थोडं अक्षर थोडं म्हणजे इथे म्हणजे माली इथे वर आली. म्हणजे जी सर्वाधिक मनू, त्यानंतर मंजू, नंतर माली आणि शेवटी मानी. म्हणजे आपल्याला काय विचारले, सर्वात कमी गुण कोणाला मिळत इतिहासमध्ये. बाकीच्या डाटाशी आपल्याला काही घेण्याचं नाही, इतिहासाशी संबंधित. बघा मानी जे आहे तर दिलेल्या 3 तथ्यावरून जर आपण काढलं तर मानी जे आहे तर ती सर्वात कमी गुण इतिहासात मिळवणारी मुलगी आहे. तर मानी कशामध्ये दिले तुम्हाला, ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे. तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 33. बघा काय दिलेलं आहे. एका चौकोनी टेबलाच्या भोवती 2 मुले व 2 मुली बसल्या आहेत. ते उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम दिशेला तोंड करून बसलेले आहेत. म्हणजे एक चौकोनी टेबल आहे असा. बघा तर आता असा हा चौकोनी टेबल आहे. 2 मुले व 2 मुली बसलेले आहेत. उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम दिशेला तोंड करून बसलेले आहेत. कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही. म्हणजे पूर्व दिशा कुठली असते तर ही दिशा असते. म्हणजे ह्या ठिकाणी जी आहे तर ती कोणतीही मुलगी नाही. परत काय दिले, विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध आहेत. म्हणजे एक मुलगा त्याच्या पुढे मुलगी, परत इकडे एक मुलगा त्याच्या पुढे एक मुलगी असं बसलेले आहेत. एका मुलाचे तोंड दक्षिण दिशेला आहे. म्हणजे एक मुलगा जो आहे तर आता त्याला बॉय लिहूया, B1. त्याचं कुठे आहे, दक्षिणेला. म्हणजे ह्या दक्षिणेला त्याचं तोंड आहे, B1. आता तर मुली कोणत्या दिशेला, तर इकडे एक मुलगी बसली असणार आहे उत्तरेला तोंड करून, कारण एकाच्या विरुद्ध आहेत. म्हणजे इथे G1 लिहूया. आणि इकडे पूर्वेला तोंड नाही, म्हणजे इथे एक मुलगी असणार आहे, इथे एक G2 असणार आहे, कारण तिचं तोंड हे पश्चिमेला असेल, कारण पूर्वेला तर नाही असं म्हणले. आणि दुसरा याच्या विरुद्ध B2 इथे येईल. म्हणजे याप्रमाणे क्रम राहील. तर आपल्याला काय विचारले, मुली कोणत्या दिशेला तोंड करून बसल्या आहेत. तर मुली गर्ल 1, गर्ल 2. एकीचं उत्तरेला तोंड आहे आणि एकीचं इकडची दिशा म्हणजे कोणती, पश्चिमेला. म्हणजे उत्तर आणि पश्चिम कशामध्ये दिले बघा, तर पर्याय क्रमांक C मध्ये दिलेला आहे. तर साधापणे प्रश्न दिसायला मोठा आहे पण सोपा होता. तर उत्तर आणि पश्चिम ह्या दिशेला त्या मुलींची तोंडे असतील. ऑप्शन C या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 34. तर हा देखील क्रममालिकेवरती आधारित आहे. बघा फोटो काढण्यासाठी 5 मुली एका बाकावर बसलेल्या आहेत. तर आता 5 मुली आहेत ज्या एका बाकावरती अशा बसलेल्या आहेत. बघा 5 मुली. तर लताच्या लगेच डावीकडे सविता बसलेली आहे. तर लताला आपण L लिहूया. त्याच्या लताच्या लगेच डावीकडे कोण बसलेली आहे, तर सविता बसलेली आहे. सविताला आपण S लिहूया. लताच्या डावीकडे सविता बसलेली आहे. कविताच्या लगेच डावीकडे संगीता बसलेली आहे. तर हे खाली लिहूया आपण. कविताच्या लगेच डावीकडे संगीता, SA लिहूया संगीताला. संगीता बसलेली आहे. संगीताच्या लगेच डावीकडे भाविका बसलेली आहे. म्हणजे इथे B लिहूया. संगीताच्या लगेच डावीकडे भाविका बसलेली आहे. तर मध्यभागी कोण आहे, तर इथे ही जर आपण मांडलं तर इथे सविता आणि इकडे लता असा येणार आहे क्रम. म्हणजे दिलेल्या प्रमाणानुसार. म्हणजे भाविका, संगीता, कविता, सविता आणि लता याप्रमाणे क्रम येईल. तर मध्यभागी तुम्ही जर पाहिलं तर कोण बसलेला आहे, कविता बसलेली आहे. तर कविता कशामध्ये दिली तुम्हाला, ऑप्शन B मध्ये दिलेला आहे. तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. बघा प्रश्न क्रमांक 35.
तर इथे पण आपल्याला असाच क्रम लावायचा आहे. तर बघा, गणित एका शाळेमध्ये 5 शिक्षक आहेत. एकूण किती शिक्षक आहेत? 5 शिक्षक आहेत. ए आणि बी हे हिंदी आणि इंग्लिश विषय शिकवतात. सी आणि बी इंग्लिश आणि भूगोल शिकवतात. डी आणि ए गणित आणि हिंदी शिकवतात. ई आणि बी इतिहास आणि संस्कृत शिकवतात. तर खालीलपैकी कोणत्या शिक्षकाची जोडी फक्त भूगोल आणि हिंदी हे 2 विषय शिकवते? तर भूगोल आणि हिंदी हे शिकवणारी जोडी आपल्याला निवडायची आहे. तर आता गणिताप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर ए आणि बी, तर आता ए आणि बी, ए कोणता विषय शिकवतो आहे बघा? ए जो आहे तर तो हिंदी विषय शिकवतो आणि म्हणजे आपल्याला काय भूगोल आणि हिंदीचं काढायचं आहे. तर ए कोणता शिकवतो? हिंदी. मग ए आपण शेवटी लिहूया, ए शेवटी येणार. ए हा कोणता? हिंदी विषय शिकवतो. सी आणि बी इंग्लिश आणि भूगोल शिकवतात. तर इथे काय बी काय दिलं इथे तुम्हाला? बी बघा, सी आणि बी, सी इंग्लिश आणि बी भूगोल, म्हणजे बी भूगोल शिकवणार आहे. म्हणजे आपल्याला काय विचारले? फक्त भूगोल आणि हिंदी. भूगोल आणि हिंदी कोण शिकवतात? बी आणि ए. बी आणि ए तुम्हाला पर्याय दिसते का? नाही. काय सोपा प्रश्न आहे, जास्त फक्त इथे मोठं दिलेलं आहे. फक्त दिलेल्या जोड्यावरून तुम्हाला कोणत्या विषयाला काय शिकवतात हे दिलेलं आहे. बघा, डी आणि ए गणित आणि हिंदी, म्हणजे एचा कुठला विषय आहे? हिंदी आहे. म्हणजे इथे ए हिंदी आला आणि भूगोल कोणाचा विषय आहे? बीचा विषय आहे. तर बीचा इथे भूगोल विषय दिलेला आहे, बी भूगोल शिकवतो. तर बी ई आणि बी इतिहास आणि संस्कृत, बी संस्कृत शिकवतो पण भूगोल देखील शिकवतो. म्हणून बी आणि ए असणारी जोडी याचं उत्तर असणार आहे, जे की तुम्हाला तिन्ही पर्यायामध्ये दिसत नाही, बी आणि ए. म्हणून याचा आन्सर काय असणार आहे? ऑप्शन डी, यापैकी नाही. म्हणजे बी आणि ए ऑप्शन पाहिजे होतं, जे की भूगोल आणि हिंदी हे दोन्ही विषय शिकवतात असं आलं असतं दिलेल्या माहितीवरून, जे की दिलेलं नाही. म्हणून ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल, यापैकी नाही. तर बघा, प्रश्न क्रमांक 36मध्ये काय दिलेलं आहे? 11 खेळाडू ए बी सी डी ई एफ जी एच आय जे आणि के यांच्या प्रशिक्षकासमोर एका रांगेत उभे आहेत. तर आता त्यांचा क्रम लावायचा आपल्याला. तर याप्रमाणे तुम्हाला माहिती दिलेली आहे. डी जो एफच्या डावीकडे लगत आहे, जो की सीच्या उजवीकडे दुसरा आहे. ए ईच्या उजवीकडे दुसरा आहे, जो एका टोकाला आहे. जे ए आणि बीच्या लगतचा शेजारी आहे आणि जीच्या डावीकडे तिसरा आहे. एच डीच्या डावीकडे लगत आहे आणि आयच्या उजवीकडे तिसरा आहे. तर रांगेच्या मध्यभागी कोण उभा आहे हे काढायचं आहे. तर हा दिलेला डाटा वाचून मी तुम्हाला डायरेक्ट म्हणजे हा क्रम कसा लागतो हे तुम्हाला दाखवतो इथे. तर दिलेल्या माहितीचा वापर केला तर याप्रमाणे हा क्रम येतो: ई सी ए जे बी आय डी एच एफ के जी. तर 11 आहेत, म्हणजे 6 नंबरचा जो पहिला येणार, जो की 6 नंबरला कोण दिसते तुम्हाला? आय दिसत आहे. म्हणजे आय हा मध्यभागी येणार आहे, जे की दिलेल्या डाटानुसार मध्यभागी आपल्याला विचारलेलं कोणता येईल? आय येईल. तर आय तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे, त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात बघा. प्रश्न क्रमांक 37. पुढीलपैकी एक व्यक्ती चुकीचे विधान करते. जर 2 व्यक्ती योग्य विधान करीत असतील तर कोणत्या पक्षाने निवडणूक जिंकली? म्हणजे ह्या 3 व्यक्ती आहेत, त्यातलं एक योग्य विधान करतं, म्हणजे एक चुकीचं करतं आणि इतर 2 योग्य करतात. तर बघा, पहिलं कमानं जर चुकीचं विधान केलं असं जर आपण म्हटलं तरी ते, तर बघा, ए किंवा बी पैकी कोणत्याही पक्षाने निवडणूक जिंकली नाही, म्हणजे हे जर चुकीचं मानलं तर बाकीचे 2 बरोबर असणार आहेत. नमा काय म्हणतो? ए पक्षाने निवडणूक जिंकली, तर हे योग्य धरलं. तर पमा काय म्हणतो? ए आणि बी पैकी एका पक्षाने निवडणूक जिंकली, तर बरोबर आहे. इथे पण ए येतं, इथे पण ए येतं. म्हणजे नमा आणि पमा हे 2 जर विधान योग्य बोलत आहेत अशी दिली तर कमा चुकीचं बोलत आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर आपल्याला काय निवडायचं यापैकी? तर कोणत्या पक्षाने निवडणूक जिंकली? तर ह्या दोन्ही जर पाहिलं तर इथे ए येतं, इथे ए येतं, म्हणजे ए पक्षाने निवडणूक हमखास जिंकली असणार आहे. कारण नमा आणि पमांचं म्हणण्यामध्ये ए येतं, ए पक्षाने निवडणूक जिंकली. ए किंवा बी पैकी एका पक्षाने निवडणूक जिंकली पामा म्हणतोय, म्हणजे नमा तर म्हणतोय ए पक्षाने जिंकली, म्हणजे ए पक्षी याचं उत्तर असणार आहे, जे की ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे, त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर प्रश्न क्रमांक 39 तुम्ही इथे पाहू शकता. राहुल घरातून बाहेर पडला आणि पश्चिमेकडे 25 किलोमीटर चालत गेला. नंतर उजवीकडे वळून 5 किलोमीटर गेला. नंतर उजवीकडे वळून 13 किलोमीटर गेला. तर पुन्हा उजवीकडे वळून 10 किलोमीटर गेला व धावला. तर तो घरापासून सध्या किती अंतरावर आहे? तर आता गणितात दिल्याप्रमाणे आपण आता त्याची राहुलची जी दिशा आहे तर ती आपण ठरवूया. बघा, समजा इथे राहुल आहे, या वर्तुळ केले त्या ठिकाणी. तर तो घरातून बाहेर पडला आणि पश्चिमेकडे 25 किलोमीटर गेला, म्हणजे इकडून पश्चिमेकडे
25 किलोमीटर तो गेलेला आहे. पश्चिमेकडे 25 किलोमीटर गेला. नंतर उजवीकडे वळून 5 किलोमीटर, म्हणजे उजवीकडे म्हणजे वर किती गेलेला आहे तर तो 5 किलोमीटर गेलेला आहे. बघा, उजवीकडे वळून तो 5 किलोमीटर गेला. आता परत नंतर उजवीकडे वळून 13 किलोमीटर गेलेला आहे. परत तो कुठे उजवीकडे वळलेला आहे इकडे, आणि परत इकडे किती गेलेला आहे तो 13 किलोमीटर गेलेला आहे. म्हणजे इथे उजवीकडे परत तो 13 किलोमीटर गेलेला आहे. पुन्हा उजवीकडे वळून 10 किलोमीटर गेला. पुन्हा उजवीकडे वळला तर इकडे तो आता इथे खाली येणार आहे. तर इथे किती आला आहे तो एकूण 10 किलोमीटर उजवीकडे वळून तो गेलेला आहे. म्हणजे हे अंतर गेलेला आहे. तर इथे जाऊन तो थांबलेला आहे आता या ठिकाणी. तर तो घरापासून सध्या किती अंतरावर आहे, म्हणजे आपल्याला आता काय काढायचं आहे तर हे राहिलेलं अंतर जे आहे तर ते आपल्याला काढायचं आहे. कोणतं अंतर, हे अंतर काढायचं आहे. बघा, तर त्यासाठी हे अंतर माहीत आणि हे अंतर माहीत असणं गरजेचं आहे. हे जर टोटल पाहिलं तर हे टोटल किती आहे 25 आहे. 25मधून 13 गेले, राहिले किती 12, म्हणजे हे 12 येणार आहे. तर इथे सेपरेट त्रिकोण काढतो मी. तर बघा, हे अंतर किती आलं, हे 12 आलं. हे 5 आहे, म्हणजे हे एकूण इकडे खाली 10 गेलेलं आहे, म्हणजे हे 5 आलं. तर मधला हे कर्ण तुम्हाला काढायचा आहे x. हे 5 आहे, हे 12 आहे. कर्ण वर्ग बरोबर दोन्ही बाजूंच्या वर्गाची बेरीज असते. 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25, दोघाची बेरीज येते 169. 169 कशाचा वर्ग आहे 13चा. म्हणजे सध्या घरापासून तो 13 किलोमीटर अंतरावर असणार आहे. 13 कशामध्ये दिलेला आहे तुम्हाला, ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 40. सुमितचे उत्तर दिशेला तोंड आहे. तर बघा, इथे आता सुमित असं आपण म्हणू, सुमित आहे इथे, आणि त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे, उत्तर दिशेला त्याचं तोंड आहे. म्हणजे इकडे त्याचं तोंड आहे असं त्यांनी दिलेलं आहे. तर आता पुढे वाचूया. तो 45 अंश उजवीकडे वळला. काय म्हटलं आहे, तो 45 अंश उजवीकडे वळलेला आहे. 45 अंश उजवीकडे वळल्यावर त्याचे तोंड ह्या दिशेला आलं, ईशान्य दिशेला आलं. मग तो 90 अंश डावीकडे वळला, म्हणजे त्याचं तोंड कुठे येणार आहे, परत ह्या दिशेला येणार आहे. कोणती दिशा आहे, वायव्य दिशेला आलं. परत 180 अंश उजवीकडे वळला, म्हणजे परत 180 अंश उजवीकडे वळला, म्हणजे त्याच्या विरुद्ध जाईल तो. त्याचं तोंड आता कुठे झालं तर आग्नेयला आता तोंड झालेलं आहे. शेवटी तो डावीकडे 45 अंश वळला, म्हणजे तो इथं आला. परत डावीकडे 45 अंश वळला, मग त्याचं तोंड कुठे झालं आता पूर्वेकडे झालं. मग परत 180 अंश उजवीकडे, मग त्याच्या 180 अंश म्हणजे उजवीकडे, म्हणजे त्याच्या विरुद्ध जाईल. तर तो उजवीकडे वळतो. तर आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे. बघा, तोंड इकडे झालं, त्याचं कोणती दिशा आली, पश्चिम दिशा आली. तर पश्चिम कशामध्ये दिले तुम्हाला, तर ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर तुम्ही प्रश्न वाचत याचं उत्तर काढू शकता. बघा, पश्चिम दिशेला सध्याला त्याचं तोंड असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. तर असाच दिशेवरती आधारित प्रश्न आहे. राम एका घरापासून 15 किलोमीटर दक्षिणेकडे गेला. तो पूर्वेकडून 10 किलोमीटर गेला व नंतर उत्तरेकडे वळून 5 किलोमीटर अंतर चालत गेला व पुन्हा पश्चिमेला 10 किलोमीटर चालत जाऊन थांबला. तर राम घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे हे आपल्याला काढायचं आहे. गणित वाचत आपण सोडूया. राम घरापासून 15 किलोमीटर दक्षिणेला गेला. बघा, 15 किलोमीटर दक्षिणेला गेलेला आहे आणि इथे आलेला आहे तो. तर हे अंतर किती आहे, हे 15. आता पुढे बघा काय दिलेलं आहे त्यांनी. पूर्वेकडे वळून तो 10 किलोमीटर गेला. तर आता पूर्वेकडे वळून तो किती गेलेला आहे, 10 किलोमीटर गेलेला आहे. मग त्याचं तोंड आता इथे आलं. नंतर उत्तरेकडे वळाला. उत्तरेकडे दिशा कुठे, वर आहे. उत्तरेकडून 5 किलोमीटर गेला, मग इकडे तो 5 किलोमीटर गेलेला आहे. आता कोणत्या दिशेला आला आहे, ह्या उत्तरेकडे वळून 5 किलोमीटर गेला व पुन्हा पश्चिमेला 10 किलोमीटर गेला. मग पश्चिमेला 10 किलोमीटर गेला म्हणजे तो या ठिकाणी आलेला आहे. आता पश्चिमेला 10 किलोमीटर गेला म्हणजे या ठिकाणी तो आलेला आहे, कारण हे अंतर 10चं आहे म्हणून तो तिथे आला, जाऊन थांबला. तर राम घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतर आहे. बघा, घर त्याचं इथे होतं. घरापासून तो हे जर 5 वजा केलं तर हे घरापासून हे दक्षिणेला हे एकूण हे 15 अंतर आहे. 15मधून हे 5 गेले, राहिले किती 10. म्हणजे दक्षिणेला त्याचं तोंड आहे आणि 10 किलोमीटर आहे. दक्षिणेला 10 किलोमीटर आहे सध्या या ठिकाणावरून, जे की ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. दक्षिणेला तो किती किलोमीटर अंतरावर आत्ता, तर तो 10 किलोमीटर अंतरावर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 42 बघा. एक नकाशा असा ठेवला गेला की आग्नेय दिशा उत्तर बनते, ईशान्य दिशा पश्चिम बनते. अशा परिस्थितीत दक्षिण दिशा काय बनेल.
तर सुरुवातीला एकूण दिशा किती असतात, तर एकूण दिशा 8 असतात. तर आपण 8 दिशांचे आपण हे काढून घेऊया. बघा एकूण किती 8 दिशा आहेत. बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, एक नकाशा असा ठेवला की आग्नेय दिशा उत्तर बनते. आग्नेय कोणती, ही दिशा असते. तर ही कोणती झाली, उत्तर. उत्तर म्हणजे ही नॉर्थ बनते. ईशान्य दिशा पश्चिम बनते. ईशान्य असते ह्या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी कोणती दिशा आली, पश्चिम, म्हणजे ही वेस्ट आली. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, तर दक्षिण दिशा काय दाखवेल, मग ह्या दिशेला कोणती दिशा येईल हे आपल्याला काढायचं आहे. बघा वेस्टच्या विरुद्धार्थी कोणते असते, इथं ईस्ट येणार. नॉर्थच्या विरुद्धार्थी कोणते असते, साऊथ येणार. याप्रमाणे ह्या मेन दिशा आल्या 4. तर आता इथे कोणती दिशा असते, इथे ईस्ट आलेली आहे, म्हणजे इथे पूर्व आले आहे. पूर्व कशा जागे आले, ईशान्य. मग ईशान्य जागा इकडे खाली असेल, म्हणजे इथे ईशान्य येणार आहे, जे की दक्षिण दिशेला. तेच आपल्याला विचारलेलं आहे. बघा दक्षिण दिशेला कोणती दिशा येईल, तर ईशान्य येणार आहे. तर ईशान्य कशामध्ये दिले, तर ऑप्शन बीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल दक्षिण दिशेला ईशान्य दिशा येणार आहे, ऑप्शन बी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 43. तर आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे, पहा विधान दिलेलं आहे. पी इज ग्रेटर दॅन क्यू, क्यू इज ग्रेटर दॅन आर, आर इज ग्रेटर दॅन एस आणि एस इज इक्वल टू टी. त्यावरून 3 निष्कर्ष दिलेले आहेत. तर ह्यावरून पहिला निष्कर्ष काय, आर बरोबर टी. तर आर हे तुम्हाला काय दिले, एसपेक्षा मोठं दिले आणि एस बरोबर टी दिले. म्हणजे आर बरोबर टी येणार आहे का, नाही. तर आर इज ग्रेटर दॅन टी पाहिजे होतं, म्हणजे निष्कर्ष एक चुकीचा ठरतो. 2मध्ये बघा काय दिले, पी इज लेस दॅन एस. पी हा क्यूपेक्षा मोठा आहे, क्यू हा आरपेक्षा मोठा आहे, आर हा एसपेक्षा मोठा आहे. तर मग पी हा एसपेक्षा लहान कसा होईल, तर हे देखील चुकीचं ठरतं. त्याप्रमाणे क्यू इज ग्रेटर दॅन टी. क्यू हा आरपेक्षा मोठा आहे, आर हा एसपेक्षा मोठा आहे आणि एस बरोबर टी आहे, म्हणजे क्यू हा नक्कीच एसपेक्षा मोठा असणार आहे. मग एस बरोबर टी आहे, म्हणजे क्यू हा टीपेक्षा मोठा असेल. म्हणजे 3मध्ये दिलेलं तुम्हाला निष्कर्ष योग्य दिलेला आहे. फक्त 3 निष्कर्ष योग्य आहे. कशामध्ये दिले तुम्हाला, तर ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन डी. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 44. बघा दिलेली उदाहरणे अभ्यासा आणि आय स्टँड या अभिव्यक्तीचा संकेत निवडण्यासाठी दिलेले नियम वापरा. नियमाला कोणताही अपवाद नाही आणि फक्त दिलेल्या अभिव्यक्तीच्या आधारे तयार झालेले नियम वापरा. म्हणजे उदाहरणे दिलेत त्यांनी. PALOKO साठी आय सीट, PALOTU साठी शी सीट्स आणि KAROTU साठी शी स्टँड्स. तर आपल्याला काय काढायचं आहे, तर आपल्याला आय स्टँडसाठी काय येईल हे काढायचं आहे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. तर माहिती काय दिलेली आहे, PALOKO साठी काय दिलेलं आहे, आय सीट दिलेलं आहे. त्याप्रमाणे PALO2 साठी शी सीट दिलेलं आहे आणि KAROTU साठी शी स्टँड्स दिलेलं आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर PALO समान आहे, इथे सीट आणि सीट समान आहे. मग सीटसाठी PALO येणार. तर सीटसाठी PALO आलं, तर मग हे राहिलं काय, आयसाठी, म्हणजे आयसाठी काय येणार, KO येणार. त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे KARO इथे म्हणजे इथे इथे TU आणि इथे TU समान आहे. इथं काय समान आहे, तर शी आणि शी समान आहे. मग शीसाठी काय येणार आहे, TU येणार आहे. शीसाठी TU आलं, तर मग इथे काय राहिलं, काय इथे कारो राहिलं. म्हणजे कारो कशासाठी असणार आहे, स्टँडसाठी. मग स्टँडसाठी काय येणार आहे, कारो येणार आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे, आय स्टँडसाठी. आयसाठी आलं KO, स्टँडसाठी आलेलं आहे कारो, म्हणजे KO KARO हे आय स्टँडसाठी येतील. तेच आपलं उत्तर असेल. तर KO कारो आय स्टँडसाठी येईल, ऑप्शन बी मध्ये दिले. त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 45. तर रांगेवरती आधारित प्रश्न आहे. बघा एका रांगेमध्ये किसन डावीकडून 13व्या स्थानावर आहे, रमन उजव्या बाजूने 12व्या स्थानावर आहे. जर किसन आणि रमनने जागांची अदलाबदल केली तर किसन डाव्या बाजूने 20व्या स्थानावर येतो. तर त्या रांगेमध्ये किसन आणि रमन खेरीज किती व्यक्ती आहेत. म्हणजे एकूण अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, एकूण व्यक्ती काढावं लागतील आणि त्यातल्या किसन आणि रमन सोडून किती व्यक्ती असतील हे दिलेलं आहे. तर बघा एका रांगेमध्ये किसन डावीकडून 13 आहे. समजा इथे किसन आहे, असं वर्तुळ काढू आपण. वर्तुळामध्ये किसन आहे, किसनला आपण के लिहूया. किसन डावीकडून कितवा आहे, 13वा आहे. मग त्याच्या डाव्या बाजूला किती असणार आहेत, एकूण 12 जण असणार आहेत. बघा डावीकडून तो 13वा आहे, मग डाव्या बाजूला त्याच्या 13 असणार आणि हा एक. आता काय म्हटलेलं आहे, रमन उजव्या बाजूने 12वा आहे.
तर इथे रमण आहे असं आपण म्हणूया. रमण जो आहे तर उजव्या बाजूने कितवा आहे 12वा, मग त्याच्या उजव्या बाजूला एकूण 11 असणार आहे आणि रमण जो आहे तर तो 12वा असेल. तर आता रमण आणि किसनने जागांची अदलाबदल केली तर किसन डाव्या बाजूने 20वा येतो. म्हणजे इथे किसन आला आणि इथे रमण आला. हा किसन किती नंबरला जातो तर डाव्या बाजूने तो किसन जातो तर कितव्या नंबरला 20व्या स्थानावर जातो. म्हणजे एकूण 20व्या स्थानावर. किसनच्या डाव्या बाजूला किती मुलं असणार आहेत तर 19 असणार आहेत आणि उजव्या बाजूला किती आहेत तर म्हणजे रमणच्या उजव्या बाजूला, कारण रमणच्या जागेला किसन आला, उजव्या बाजूला 11 आहेत. म्हणजे हे 19 हे 11, 19 आणि 11 किती झाले 30 आणि हे किती हा एक 31. आता एकूण मुले किती असणार आहेत रांगेमध्ये 31 असणार आहेत. तर हे दोघे सोडले तर एकूण किती राहतील 29 राहतील. म्हणजे 31मधून 2 गेले राहिले 29. हे जे रमण आणि किसन खेरीज एकूण किती व्यक्ती असणार आहेत तर 31 व्यक्ती असणार आहेत, जे की तुम्हाला ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. 29 व्यक्ती राहतील. टोटल 31 आल्या रांगेमध्ये, ते दोघे गेले तर राहिल्या 29. तर पुढील प्रश्न क्रमांक 46. इथे एक तुम्हाला अंकमालिका दिली आहे बघा, 32, 45, 60, 70. तर पुढे काय येईल ते आपल्याला काढायचं आहे. तर बघा फरक जर घेतला तर 32 आणि 45मध्ये 13चा फरक आहे. 45 आणि 60मध्ये 15चा फरक आहे. 60 आणि 77मध्ये 17चा फरक आहे. फरक जर पाहिला तर इथे 2, 2 आणि 2ने वाढत चाललेला आहे. 17 आणि 2 किती पुढे 19चा फरक येणार. 77 अधिक 19 करावं लागेल. 77 आणि 19 केलं तर किती येतं 96 येतं. म्हणजे पुढची येणारी संख्या काय असणार आहे 96, जी की ऑप्शन एमध्ये तुम्हाला दिलेली आहे. ते या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 47. जर शिक्षक दिन शुक्रवारी असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल. तर बघा मी अगोदरच तुम्हाला शिक्षक दिन आणि गांधी जयंती यामध्ये एक गोष्ट सांगितली होती. तर त्यामध्ये काय 6 दिवसाने तो वार पुढे जातो. जो काही शिक्षक दिनला वार असतो तो 6 दिवसाने पुढे जातो किंवा 1 दिवसाने मागे येतो. तर शिक्षक दिन शुक्रवारी आहे तर त्याच्या मागे 1 दिवस किंवा पुढे 6 दिवस जर तुम्ही गेला तर कोणता वार येतो गुरुवार येतो. गुरुवार येतो, बरोबर आहे. तर गुरुवार ऑप्शन डी याचं योग्य उत्तर असेल. एक लक्षात ठेवा, शिक्षक दिन आणि गांधी जयंती यांच्यामध्ये शिक्षक दिनचा जर तुम्हाला वार माहीत असेल तर त्याच्या 6 दिवस पुढे गेलं, 6 दिवसांनी पुढे जाणारा वार जो असतो तर तो गांधी जयंतीला येतो किंवा 1 दिवसाने मागे जा तो वार असतो गांधी जयंतीचा. तसेच जर इथे जर तुम्ही पाहिलं शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो. सप्टेंबरमधले किती 25 दिवस आणि गांधी जयंती 2 ऑक्टोबरला असते. म्हणजे हे 2, 25 आणि 2 किती 27 दिवस झाले. 27 भागिले 7 जर केलं तर 7 त्रिक 21 उरतात किती 6 दिवस. 6 दिवस पुढे जावा किंवा 1 दिवस मागे जावा. कोणता वार असणार आहे गुरुवार असणार आहे, जे की ऑप्शन डीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 48 पहा. अजित हा विजयपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. म्हणजे मोठं कोण आहे अजित, कोणापेक्षा विजयपेक्षा. किती दिवसांनी 730 दिवसांनी मोठा आहे. विजयचा जन्म शनिवारी झाला. म्हणजे विजयचा जन्म तारीख तुम्हाला दिली आहे कधी सॅटर्डे म्हणजे शनिवार. तर अजितचा जन्म काढायचा आहे. तर आता अजित आणि विजयमध्ये मोठं कोण आहे अजित आहे. आपल्याला काय करावं लागेल तर जे काही दिले 730 त्याला 7ने भागावं लागेल. 7ने जर भागलं तर तुम्ही जर पाहिलं तर 7 एके 7, 7 0 0, 7 चौक 28, बाकी उरले किती 2, म्हणजे 2 छेद हे 7. मग इथे जर पाहिलं तर बाकी उरते 2. म्हणजे 2 दिवस जे आहे तर आता अजित मोठा आहे म्हणजे मागे 2 दिवस तुम्हाला जावं लागेल, कारण अगोदर तो जन्मला आहे म्हणजे त्याच्या अगोदर 2 दिवस म्हणजे मागे जावं लागेल. 730 दिवसांनी मोठा आहे म्हणजे बाकी 2 उरते म्हणजे त्याचा वार कोणता आहे शनिवार दिलेला आहे. शनिवारच्या 2 दिवस मागे जावा. कोणता वार येतो गुरुवार येतो. तर गुरुवार दिले का तर दिलेला आहे ऑप्शन डीमध्ये दिलेला आहे बघा. तर तेच आपल्याला विचारायला बघा. मोठा असेल तर मोठा अगोदर जन्मलेला असतो मग त्याची तारीख अगोदर असते म्हणून आपण मागे जातो. तर जे काही दिवस दिले त्याला 7ने भागा, जेवढी बाकी उरेल तेवढे त्याचा जो जन्मदिवस आहे त्याच्या मागे जावा. शनिवारच्या मागे 2 दिवस कोणता येतो गुरुवार, जो की विजयचा जन्मदिवस असेल. ऑप्शन डीमध्ये दिलेला आहे. कोणाचा जन्मदिवस असेल तर तो विजयचा दिलेला आहे तर तो अजयचा जन्मदिवस गुरुवारी असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 49. तर हा देखील कॅलेंडरवरती आधारित आहे. प्रगतीचा वाढदिवस 18 डिसेंबर 2017 रोजी सोमवारी असेल तर त्याच वर्षी जागतिक महिला दिन कोणत्या वारी असेल.
तर बघा काय म्हटले, एक शब्द बघा, त्याच वर्षी म्हणजे 2017चा महिला दिन कधी असतो, 8 मार्चला. म्हणजे आपल्याला इथे देखील मागेच जायचं आहे. 18 डिसेंबर 2017चा प्रगतीचा वाढदिवस दिला आहे सोमवारी. म्हणजे सोमवारच्या मागे तुम्हाला आता एकूण दिवस काढावे लागतील. बघा आता 18 डिसेंबर आहे, म्हणजे राहिले किती डिसेंबरचे, हे 17 दिवस डिसेंबरचे. त्याप्रमाणे त्याच्या अगोदर कोणता महिना असतो, नोव्हेंबरचे 30 दिवस. म्हणजे आपण हे 2 दिवसच पकडतो, कारण 28ने बाकी 2 उरते. त्याप्रमाणे त्याच्या अगोदरचा महिना कोणता असतो, ऑक्टोंबर, त्याचे 31, म्हणजे ते 3 दिवस. त्यानंतर सप्टेंबर 2 दिवस. त्यानंतर कोणता महिना असतो सप्टेंबरच्या अगोदर, तर सप्टेंबरच्या अगोदर असतो ऑगस्ट. ऑगस्टचे 31 दिवस असतात म्हणून 3. त्यानंतर जुलैचे पण 31 दिवस असतात म्हणून 3. त्यानंतर जूनचे 2 दिवस. त्यानंतर मेचे 31 असतात म्हणून 3. त्यानंतर एप्रिलचे 30 दिवस असतात म्हणून 2. आणि मार्चचे आता बघा 8 मार्चला आहे, म्हणजे मार्चचे 31 असतात. 31मधून 8 गेले, राहिले किती, 23 दिवस. आता एवढ्या दिवसांची तुम्हाला एकूण बेरीज करावी लागेल. तर बघा, तर हे 17, 17 आणि 2 19, 19 आणि 3 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 30 आणि 2 हे 32, 32 आणि 3 35, 35 आणि 2 37, आणि 37 आणि 23 किती येतात, 30 येतात, एकूण 60. तर ही 8 मार्चची एक तारीख धरावी लागेल, कारण 8 मार्चचा दिवस काढायचा आहे, म्हणजे ती 1 + 1 म्हणजे एकूण किती आले, 61 दिवस आले बघा. तर त्याला आपण काय करतो, 7ने भागतो. 7ने भागलं तर 7 8 56 उरले किती, बाकी 5 उरते, म्हणजे 8.5/7, म्हणजे याचं हे येतं. म्हणजे बाकी फक्त लक्षात ठेवा, बाकी किती उरते, 5 उरते. मग 5 दिवस तुम्हाला काय करावं लागेल, जो काही वार दिलेला आहे सोमवार, त्याच्या मागे 5 दिवस जावं लागेल, किंवा 2 दिवस पुढे. 5 दिवस मागे जा किंवा 2 दिवस पुढे जा. तर सोमवारच्या 5 दिवस मागे गेलं तर कोणता वार येतो, बुधवार येतो, किंवा 2 दिवस पुढे गेलं तरी बुधवार येतो. म्हणजे बुधवारी जेव्हा आहे तर तो त्याच वर्षातील जागतिक महिला दिन कधी असणार आहे, बुधवारी असणार आहे, जे की ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 50. माझे घड्याळ तासाला 15 सेकंदांनी पुढे पळते. बघा, एका तासाला 15 सेकंद पुढे पळते. मी मंगळवारी सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले. मंगळवारी कधी लावलं, सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर राहिले. तर शनिवारी सकाळी 6 वाजता प्रत्यक्षात त्या घड्याळाच्या किती वाजले असतील. तर आता मंगळवारी म्हणजे ट्यूसडेला त्याने कितीला घड्याळ लावले, बरोबर सकाळी 10ला घड्याळ लावले. तर आपल्याला काय म्हणले, शनिवारी म्हणजे सॅटर्डेला सकाळी 6 वाजेपर्यंत त्या घड्याळात प्रत्यक्षात किती वाजले असतील काढायचं आहे. आणि घड्याळ काय करतं, एका तासाला 15 सेकंदांनी पुढे जातं. तर आता मंगळवारपासून शनिवारपर्यंत सकाळी 6पर्यंत जर तुम्ही पाहिलं, बुधवार, गुरुवार, शुक्रवार 24 तारीख हे 72 तास, अधिक हे 10पर्यंत जर गेलो आपण तर हे किती तास होतात, 96 तास होतात. पण 6पर्यंत म्हणले, मग त्यातून 4 गेले, म्हणजे हे ते किती, 20 तास. 72 आणि 20 किती झाले, एकूण 92 तास झाले. बघा, एकूण 92 तास आपल्याला पुढे जायचं आहे. तर आता 92 तास पुढे जायचं आहे आपल्याला. तर एका तासाला कितीने पुढे जातं, 15 सेकंदाने. म्हणून एकूण 92ला जर आपण 15ने गुणलं तर 15 दोन्ही 30, 0 हातच्याला 3, 15 9 135 आणि 3 138 किती आले, 1380 सेकंद आले. तर ह्याला मिनटामध्ये कन्वर्ट केलं तर 60ने भागावं लागेल. 0ला 0 गेले, 6 1 6, 23 संग 138. म्हणजे तुमचे पाढे जर पाठ असतील तर गणित तुम्ही सॉल्व करू शकता. हे कसं आलं, 23 हे मिनटं आली. म्हणजे एकूण घड्याळ जे आहे तर ते 23 मिनटे पुढे जाणार आहे एकूण 92 तासामध्ये. म्हणजे 6 वाजून पुढे 23 मिनटं हा तुमचं उत्तर असणार आहे. तर बघा, इथे जर तुम्ही पाहिलं तर 6 वाजून 23 मिनटं ह्या पर्यायामध्ये कुठेच दिलेलं नाही. थोडी प्रिंटिंग मिस्टेक असू शकते. तर इथे याचा ॲन्सर तुम्ही लक्षात ठेवा, 6 वाजून 23 मिनटे ती घड्याळाची योग्य दाखवणार आहे. तर इथे कुठेतरी त्यांचं मिस्टेक झाले असेल, तर इथे 36च्या ऐवजी इथे 23 करा, किंवा म्हणजे त्यांनी मार्क दिलेला आहे बघा, त्यांनी हा प्रश्न रद्द केलेला आहे. 6 वाजून 23 मिनटं ह्याचं उत्तर पाहिजे, घड्याळाचं योग्य टायमिंग असेल तेच. तर मित्रांनो, आपला सोलापूर जिल्हा पोलीस भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे. तर त्याचा आज आपण ते दुसरा भाग पाहिला, ज्यामध्ये आपण त्याचे बुद्धिमत्ता म्हणजेच रिझनिंगशी संबंधित म्हणजे थोडे जे काही प्रश्न आले होते तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा.
धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.